आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल देवव्रत यांनी स्वीकारला कार्यभार. नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज मुंबईच्या राजभवनात राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांनी देवव्रत यांना राज्यपाल पदाची शपथ देवविली. आचार्य देवव्रत यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. माजी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना आता महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आचार्य देवव्रत हे 2019 पासून गुजरातचे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून देखील जबाबदारी सांभाळली होती. रेल्वे सुविधा विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध.
बेळगाव विभागातील रेल्वे सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालय कटिबद्ध आहे, असे रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी स्पष्ट केले. विविध कार्यक्रमांच्या पायाभरणी समारंभासाठी ते सोमवारी बेळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटकात सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उपक्रमांवर प्रकाश टाकला. त्यांनी प्रल्हाद जोशी, इरण्णा कडाडी आणि जगदीश शेट्टर यांच्या सामूहिक प्रयत्नांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की कर्नाटकात सध्या 300हून अधिक रेल्वे ओव्हरपास ROB बांधले जात आहेत, ज्यामध्ये हुबळी, धारवाड, बेळगाव आणि इतर ठिकाणांसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. खानापूरमधील प्रकल्पांच्या संदर्भातही त्यांनी माहिती दिली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांच्या उपस्थितीत अनगोळ येथील चौथे रेल्वे फाटक गेट भुयारी मार्गाचा पायाभरणी कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर त्यांनी खानापूर येथे देखील पायाभरणी केली. त्याचबरोबर इतर कार्यक्रमांमध्ये देखील त्यांनी सहभाग घेऊन प्रकल्पांबद्दल माहिती दिली. मेट्रो रेल्वे स्थानकाच्या नामांतराबद्दल आक्षेपासाठी निवेदन. बेंगलोरमधील शिवाजीनगर मेट्रो रेल्वे स्टेशनचे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव बदलून सेंट मेरी मेट्रो स्टेशन असे करण्याच्या प्रस्तावाला हमारा देश आणि श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन म्हणून अधिकृतरित्या घोषित करावे अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थान आणि हमारा देश संघटना यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कर्नाटकाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवून देण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्थान आणि हमारा देश यांच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन सादर केले. या निवेदनात आपले म्हणणे मांडण्यात आले आहे. तसेच या नामांतराला आक्षेप नोंदवण्यात आला आहे. श्रीराम सेनेचे रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह हमारा देश संघटनेचे व्यंकटेश शिंदे, संदीप भिडे यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महिलेच्या हत्येप्रकरणी कठोर कारवाईसाठी गवळी समाजाचे प्रशासनाला निवेदन. मंगळवार पेठ गवळी गल्ली येथील गवळी समाजातील गीता रणजित दावले उर्फ गवळी या महिलेच्या भीषण खुनास फक्त आरोपी गणेश गवळी हा जबाबदार नसून त्याचे संपूर्ण कुटुंब जबाबदार आहे. त्याच्या 2 मुली तसेच पत्नी आणि मुले ही सर्व जबाबदार असून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आणि सर्व दोषींना शिक्षा करावी या मागणीसाठी गवळी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. बेळगाव पोलीस आयुक्तालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की गीता रणजित दावले उर्फ गवळी या विधवेचा खून करण्यात आला. यामागे फक्त गणेश गवळी याला अटक करण्यात आली आहे. मात्र यामध्ये सर्व कुटुंबीय सहभागी होते याची दखल पोलीस खात्याने घ्यावी अशी मागणी देखील करण्यात आली. बडस गावातील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन. समाजासाठी सातत्याने योग्य काम करणे हे माझे ध्येय आहे, असे महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बडसकेयच या गावामध्ये नवीन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना त्यांनी ग्राम सुधारले तर देश सुधारेल या तत्वानुसार आपले काम सुरू असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी म्हणाले की ग्रामीण भागातील विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच सरकारने यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. कार्यक्रमाला मडिवाळेश्वर मठाचे प्रशांत देव स्वामीजी यांची उपस्थिती होती. त्यांनी आशीर्वादपर विचार व्यक्त केले. यावेळी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्रदीप सावंत, ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीमती नागप्पा कुरबर, उपाध्यक्ष सुनील दलवाई, सदस्य गंगाप्पा मुनवळी, शिवाजी खेमजी, बंगारबा अलवादी, मौलाली अक्कुंडी आणि इतर सदस्य उपस्थित होते. तसेच आमदार चंद्रराज हट्टीहोळी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. ज्येष्ठ वकील PS पाटील यांचे न्यायालयात निधन. डिफेन्स कॉलनी इंडलगा येथील रहिवासी आणि सुप्रसिद्ध वकील PS पाटील वय 73 यांचे आज बेळगाव जिल्हा न्यायालयामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. ते दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य होते. तसेच सह्याद्री मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे कायदेशीर सल्लागार होते. त्यांनी बेळगाव न्यायालयामध्ये तसेच महाराष्ट्रातील न्यायालयामध्ये 40 वर्षांपेक्षा अधिक काळ वकिली केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 भाऊ, 2 बहिणी असा परिवार आहे. ते मूळचे बोकनूर या गावचे रहिवासी होते. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे पूर्वीपासूनचे कट्टर समर्थक होते. बेळगाव मराठी भाषा प्रेमी मंडळाचा सन्मान.
राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य मुंबई व बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे अखिल भारतीय मराठी भाषा निबंध स्पर्धा नुकतीच घेण्यात आली होती. याचे बक्षीस वितरण बडोद्यातील महाराष्ट्रीय ब्राह्मण मंडळात पार पडले. मराठी भाषा प्रेमी मंडळ बेळगावने सर्वाधिक निबंध भाग घेत द्वितीय क्रमांक पटकावला. मराठी भाषा प्रेमी मंडळ बेळगावचे कार्याध्यक्ष नितीन कपिलेश्वरकर व सचिव परशुराम माळी यांना अध्यक्ष मिलिंद महाजन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.